प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून हा व्हिडिओ आम्हाला मोठा करण्यात येईल आणि देवाचा गौरव केला जाईल. तर प्लीज जाणून मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा मान्ना घेऊन आलो आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. तर आज प्लीज जाणून सुंदरसा देवाचा मान्ना आहे. योग याचा 42 जसं योबाने प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद दिला आणि देवाच्या गौरव करत गेला, त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही देखील देवाला धन्यवाद केला पाहिजे. कारण की योबाला त्याच्या घरचे योबाचं जे काय होतं ते सगळं गेलं, पण योबाने शेवटपर्यंत देवाला धन्यवाद दिला. आज तुमची परिस्थिती जसं योबाने असेल किंवा दुःखी असाल, तुम्ही कर्जात डुबलेले असाल, बंधनात असाल, सैतानी कार्यात असाल, तुम्हाला वाटत असेल याच्यातून पुढे मार्ग नाही, तर तुमच्यासमोर योबाचं, दाविदाचं उत्तम उदाहरण आहे. दाविद राजा एक मेंढपाळापासून राजा बसला आणि योबाने जे होतं ते गेलं, पण परमेश्वराने त्याचा डबल त्याला दिलं. कारण की परमेश्वर याद्वारे सांगायला लागतो, जिथं परिस्थिती तुटलेली, जिथं परिस्थिती काही नाही, तर देव म्हणतो त्या ठिकाणी मी परिस्थिती तुला उभा करणारा परमेश्वर आहे. ज्या वेळेस येशू त्या याजकाच्या घरी गेला आणि येशूने यायरच्या कन्याला जिवंत केलं. लोक तर म्हणले यायरची कन्या मेली, पण येशू म्हणला झोपलाय आणि येशूने त्या कन्याला जिवंत केलं. त्या ठिकाणी आनंद उत्सव झाला. तोच येशू आज देखील तुमच्या जीवनात कार्य करणार. तोच येशू योबाच्या जीवनात कार्य केलं आणि योबाच्या सर्व दुःख निवारण केलं. तोच देखील करणार. तुमच्यासाठी वचन असतो, योबाने परमेश्वराला म्हणा, तुला सर्व काही शक्य आहे. योग परमेश्वराला म्हणा, तुला सर्व काही करता येते. तुझ्या हातात कोणतीही योजना प्रतिबंध नाही असे मला कळून आले. योबाने परमेश्वराला स्पष्ट सांगितलं, प्रियजनांनो, प्रभू तुला सर्व काही करण्यात येतं, मला स्पष्ट कळायला नाही. कारण की तुझ्या हातातल्या योजना ह्या उत्तम असतात, तू जे करशील ते योग्य असणार आहे आणि तुला सर्व काही शक्य आहे. म्हणून तो निर्मयामध्ये देखील निर्मया 32 याचा 18व्या अध्यायामध्ये 21व्या वचनामध्ये परमेश्वर बोलतो की मी आपल्या सामर्थ्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, मला अशक्य असं काय. तुमची कसली परिस्थिती असो, आज त्या परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त येशूला विश्वासाने हाक मारा आणि येशू म्हणा की ही परिस्थिती मी आज तुझ्या हवाली सोडतो. तेव्हा परिस्थितीतून मला बदलणारा परमेश्वर आणि देव नक्की परिस्थिती बदलत. कारण की तो देव काल आज गाणं सारखा आहे. देव त्याच्या वचनाप्रमाणे कार्य करणार आहे. तो आज देखील करणार आहे प्रियजनांनो. म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देत राहा. तो देव आज या ठिकाणी, तो देव तुम्हाला प्रत्येकाला स्पर्श करणार आहे. मी प्रार्थना करतो, पवित्र देव ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. ईश्वर तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी व्यवस्थित करतो. संपूर्ण बंधनं निघ ईश्वरच्या नावात, संपूर्ण दुष्ट आत्म्याचं कार्य निघ ईश्वरच्या नावात. सैतानी बंधनातून मोकळे व्हा. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, त्याचं कंबर दुखतं त्याचं कंबर बरं हो. प्रत्येकाला पवित्र आत्म्याचा स्पर्श आणि पवित्र आत्मा रोज बायबल वाचते, प्रार्थना करते, येशूचा गौरव करते. पवित्र आत्म्याचा स्पर्श